जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी.एड विशेष शिक्षणक्रम P21 2026-29 या तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. P21 बी.एड विशेष शिक्षणक्रमासाठी अलोकेशन राऊंड 2 म्हणजेच द्वितीय फेरी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या फेरीमध्ये अभ्यास केंद्र निहाय तसेच सामाजिक आरक्षणानुसार विद्यार्थ्यांचे अलोकेशन देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही P21 बी.एड विशेष शिक्षणक्रमासाठी अर्ज केला असेल तर सर्वप्रथम द्वितीय यादी अलोकेशन राऊंड मध्ये आपली निवड झाली आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी द्वितीय निवड यादी म्हणजेच अलोकेशन राऊंड 2 ची यादी तपासायची आहे. या यादीमध्ये आपले नाव, अर्ज क्रमांक आणि आपल्याला कोणत्या अभ्यास केंद्र अलोकेशन झाले आहे हे तपासायचे आहे. अर्जदारांनी अर्ज करतेवेळी जे प्रेफरन्स निवडले होते त्या प्रेफरन्सनुसार हे अभ्यास केंद्र अलोकेशन झालेले असतील. आता सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण ही यादी तपासायची आहे. ही यादी किंवा हे सूचनापत्र कसे तपासायचे यासाठी पुढील प्रक्रिया. सुरुवातीला तुमच्या कम्प्युटर, टॅब, लॅपटॉप किंवा संगणकावर ब्राउझर ओपन करा. या ब्राउझरमध्ये गूगल ओपन करा. गूगलमध्ये YCMOU सर्च करा. पुढे येणाऱ्या रिझल्टमध्ये YCMOU.digitaluniversity.ac या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ येणार आहे. या विद्यापीठाच्या होम पेजवर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ॲडमिशन किंवा क्लिक हिअर ॲडमिशन या पर्यायाला क्लिक करावे. आता पुढे तुम्हाला येणाऱ्या स्क्रीनवर विविध पर्याय दिसतील. या पर्यायांपैकी P21 बी.एड विशेष शिक्षणक्रम या कार्डमध्ये येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करावे. या बटनाला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर P21 बी.एड विशेष शिक्षणक्रम यासाठीचे पेज ओपन होणार आहे. या पेजवर बी.एड विशेष शिक्षणक्रमासंदर्भात विविध महत्त्वाच्या बाबी उपलब्ध आहे. त्यातील सध्या महत्त्वाचे म्हणजे सूचनापत्र आणि द्वितीय निवड यादी. आपण सध्या सूचनापत्र आणि द्वितीय निवड यादी या दोन बाबींकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सूचनापत्र आणि द्वितीय निवड यादी हे असे दोन पर्याय दिसतील. यापैकी सुरुवातीला सूचनापत्र पाहू. सूचनापत्राच्या आधारे आपण द्वितीय निवड यादी तपासणार आहोत. त्याकरता सुरुवातीला सूचनापत्र बद्दल माहिती घेऊ. सूचनापत्र पाहण्यासाठी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सूचनापत्रे या कार्डमधील पहा या बटनाला क्लिक करावे. पुढे येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला P21 बी.एड विशेष शिक्षणक्रम यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे असणारे सर्व सूचनापत्र आणि लिस्ट दिसणार आहे. या लिस्टमधून सूचनापत्र क्रमांक 8 द्वितीय निवड यादी राऊंड 2 समोरील क्लिक हिअर या बटनाला क्लिक करावे. या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सूचनापत्र दिसणार आहे. या सूचनापत्रात बी.एड विशेष शिक्षणक्रम P21 2026
29 या तुकडीसाठी लोकेशन राऊंड 2 म्हणजेच द्वितीय फेरी ही अभ्यास केंद्रनिहाय सामाजिक आरक्षण निहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे। ज्या अर्जदारांनी या फेरीमध्ये निवड झाली आहे त्यांनी शिक्षणक्रम शुल्क ऑनलाईन भरण्याची अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे। आपले शिक्षणक्रम शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे। निर्धारित कालावधीत शुल्क न भरल्यास आपला प्रवेश पुढील यादीत विचार होणार नाही याची नोंद घ्यावी। इतर माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी। यानुसार जर या फेरीमध्ये तुमची निवड झाली असेल तर त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिक्षणक्रम शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आहे। लक्षात ठेवा, अलोकेशन लिस्ट मध्ये नाव आले म्हणजे प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असे नाही। अलोकेशन मिळाल्यानंतर निर्धारित कालावधीत शिक्षणक्रम शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून उपलब्ध असलेली फी पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। शुल्क भरताना अर्जाची माहिती, अलोकेशन झालेला अभ्यास केंद्राचा तपशील, लागू असलेले शुल्क योग्य आहे का ते काळजीपूर्वक तपासा आणि फी पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा। फी पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाले आहे का हे नक्की तपासा। तुम्हाला मेलवर मिळणारी फी पेमेंटची पावती जतन करून ठेवा। तसेच फी पेमेंट केल्यानंतर येणारे ॲडमिशन लेटर देखील जतन करून ठेवा। पुढील प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी आणि शैक्षणिक प्रवासासाठी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुल्क भरण्याची अंतिम तारीख। विद्यापीठाच्या सूचनेनुसार अलोकेशन राऊंड 2 मध्ये निवड झालेल्या अर्जदारांनी 29 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत आपले शिक्षणक्रम शुल्क म्हणजेच फी ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही अंतिम तारीख विशेष लक्षात ठेवावी। शेवटच्या क्षणापर्यंत फी भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलू नका, कारण शेवटच्या वेळी वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या, पेमेंट फेल्युअर किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे फी पेमेंट किंवा प्रवेशात अडचण होऊ शकते। त्यामुळे शक्य तितक्या लवकर शुल्क भरून आपल्या प्रवेशाची प्रक्रिया आजच निश्चित करा। विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्रानुसार असे लक्षात येते की पहिल्या यादीतील जवळजवळ सर्वच अर्जदारांनी आपले पेमेंट केलेले आहे। आणखीन एक अत्यंत महत्त्वाची सूचना, निर्धारित कालावधीत शुल्क न भरल्यास आपल्या प्रवेशाचा पुढील यादीत विचार होणार नाही असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे अलोकेशन राऊंड 2 मध्ये तुमची निवड झाली असेल आणि तुम्हाला या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर अंतिम तारखेला फी भरणे टाळा। ती फी आजच भरा। आता संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या फ्लोमध्ये समजून घेऊया। सर्वप्रथम अलोकेशन राऊंड 2 प्रसिद्ध झाले आहे त्याबाबतची सूचना पहा। सूचनानुसार अलोकेशन राऊंडची यादी तपासा। अलोकेशन राऊंडची म्हणजेच द्वितीय निवड यादी अलोकेशन राऊंड 2 ही यादी तपासा। ही यादी कशी तपासायची याबाबत देखील पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया। या यादीत तुमचे नाव असेल तर पुढील फी पेमेंटची प्रोसेस कंप्लीट करा। फी पेमेंट झाल्यानंतर येणारी पावती आणि ॲडमिशन लेटर जतन करून ठेवा। विद्यार्थ्यांनी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी की प्रवेश प्रक्रियेत
येणाऱ्या अडचणी किंवा प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती मिळवताना अधिकृत व्हॉट्सअप मेसेज, सोशल मीडिया पोस्ट किंवा इतर अनधिकृत स्रोतांवर अवलंबून राहू नका. अधिकृत माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. सूचनेमध्ये अधिक माहितीसाठी ycmou.digitaluniversity.ac आणि ycmou.ac.in ह्या संकेतस्थळांना भेट देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अलोकेशन राऊंड 2 मध्ये आपली निवड झाली आहे का, फी किती आहे, फी भरण्याची प्रक्रिया काय आहे आणि पुढील प्रवेश प्रक्रिया काय आहे याबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रसिद्ध होणाऱ्या सूचनापत्रे आणि माहितीचा आधार घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जर निवड यादीमध्ये तुमचे नाव आहे तर लवकर फी पेमेंट करा, कारण निर्धारित कालावधीनंतर फी पेमेंट न करणाऱ्या अर्जदारांचा विचार पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी केला जाणार नाही. त्यामुळे ही अंतिम मुदत चुकवू नका. शक्य तितक्या लवकर अलोकेशन स्टेटस तपासून आवश्यक फी भरा आणि प्रवेशाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. अशाच अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.